फिरायचं आहे असं वाटतंय. मस्त फिरूया आता. पेट्रोलला पैसे कोणाकडे घालायचे? नंद्या येतोय, नंद्यालाच गाडतो आज बरोबर. अरे चंद्रूला काय करतोय? गाडी कोणाची त्याच्याकडे काय माहिती. चला विचारूया. गाडी तुम्ही घेतली का चंद्रूला? अरे माझ्याकडे तशा 20 गाड्या मुंबईला आहेत. परत मी विचार केला इथे पाहिजे म्हणून मागून घेतली. माझ्या मित्राला दिली होती, तो घेऊन गेला. गाडी तर लई चकाचक आहे, भारी दिसते. कितीची आहे? अरे कितीची काय, माझी प्रत्येक गाडी ही 2 लाखाची असते. कारण की मला 50,000 पगार आहे. 2 लाखाच्या गाडीशिवाय मी बसत नाही. बघ तू, माझ्या मित्राला दिली होती, कोणी गाडी दिली होती, वापर म्हटलं. पण आता इकडे लागेल म्हणून त्याला तो देऊन गेला. अरे वा, मस्त गाडी, खरंच छान गाडी. महाग आहे पण 2 लाख. 2 लाखाचा मला काही फरक पडत नाही. हो बाबा, तू मोठा माणूस आहे. आता याला कसं सांगू पेट्रोलचं? काय चंद्र काय बोलला का? नाही, तालुक्याला मित्र आलाय माझा. त्याचा फोन होता की चंद्र मला भेटायला या, मला भेटायला या. हो, त्याचा फोन होता. मित्र तहसीलदार कोण आहे? ते माझे मित्र आहेत, एकदम लंगोटी आहे. आधी मुंबईला होते. अरे हा नंदू, तुला विहीर खोदायची होती तर तुला अनुदान प्राप्त झालं का रे? मिळालं का अनुदान? नाही ना, किती चक्कर मारतोय. अरे चल, मी तू एका फटक्यात काम करू. जाऊ तालुक्याला, आज गेलो की उद्या तुझी विहीर मंजूर होऊन जाईल. माझा मित्र येतो. खरंच सांगतायत का चंद्राला? चल चल मग जाऊया पटकन, आजच जाऊया. अरे यार, आज पण रविवार आहे. तू चिंता करू नको, आपण काही ऑफिसला जाणार नाही. आपण त्याच्या घरी जाऊ आणि त्याला सांगेल की या मित्राचं काम उद्या झालंच पाहिजे. उद्या तुझी विहीर मंजूर होऊन जाईल. तुला 1 रुपया पण खर्च येणार नाही. चल चल चल, एसटी मिळेल आपल्याला आता. अरे तुझ्यासाठी गाडी इथे पडलेली आहे. चंद्राची गाडी कधी वापरणार? मी तर मित्रांसाठी काम करतो. एवढी भारी गाडीवर चालायचं? तू मित्र कोणाचा आहे? बिंदास चल. अरे बापरे, पेट्रोल तर नाही. नंद्या, मला सांगा, थोडं हे वाटतं पण माझं एटीएमचं कार्ड आहे ना, ते राहिलं माझ्या मित्राकडे आणि मी तर खिशात पैसे नाही आहेत. तू असं कर, गाडीत पेट्रोल टाकून दे फक्त. अरे बापरे, किती मध्ये घालेल काय माहिती. तसं मला आवडत नाही. माझी गाडी मध्ये खरं मी पेट्रोल टाकायला, पण काम तुझं आहे मग तू टाकून दे पेट्रोल. हो चालेल ना, माझ्या कामासाठी येतो चंद्राला तू, तर मी काय टाकणार नाही का तेवढं पेट्रोल? टाकून देतो. चल चल, पंपावर जाऊया पटकन. इस गाडी में टंकी फुल कर दो. चंद्रा, टाकी फुल करतो डायरेक्ट. आपल्याला काही जायचंय ना. अरे खेळाच्या येडा, तुला कळतं का? ही गाडी कोणती? ही कमी आवाज देते, इम्प्रेशन पडतं. आपण गेलो तर तहसीलदार इम्प्रेशन पडेल. चंदू, नाना आणि नंदू कोणते गाडीवर आले, यांचे काम करायलाच पाहिजे. आणि लगेच तुला विहीर मंजूर होऊन जाईल. त्याकडे किती पैसे जातात? आहेत रे भाऊ, आहेत. मला पाकिट दाखव, आधी पाकिट दाखव. अरे भाऊ, मला बिजवाई घ्यायची, 500 रुपये आहेत माझ्याकडे. तुझी विहीर झालीच, समज, तुझी विहीर झालीच. तू काही चिंता करू नको. आपण आता जाऊ तालुक्याला आणि तुझी विहीर मंजूर करूनच आणू. भैया, भर दिया क्या पेट्रोल आपने? हाँ सर, 2000 का पेट्रोल डाल दिया. बापरे, 2000? अरे नंदा, तुला काही कळतं का? 2000च्या पेट्रोल मध्ये तुझी 2 लाखाची विहीर होणार आहे. चालेल बाबा, चालेल. चल मग नंदा, किती भारी गाडी चालते आपली. अशी गाडी चालते नंदा, कशी मजा येते. बा कसं एक हात सोडून मी गाडी चालवतो. हो हो, पण माझं काम होईल ना आज. अरे तू चिंता करू नको, तू चिंता करू नको. कारण की मला इंग्लिश मध्ये बोलता येतं, त्यामुळे तू चिंता करू नको. अरे माझ्या विहिरीचं काम होईल का? अरे तू चिंता करू नको, तुझं काम होणार. पण आधी काय लक्षात घे, आधी आपण कुठे जाऊ? हॉटेलमध्ये जाऊ, मस्त जेवण करू. कारण की जेवण केल्याशिवाय मला इंग्लिश व्यवस्थित बोलता येत नाही. इंग्लिश बोलायचं काय काम आहे? मराठीच असेल ना. तसं नाही नंद्या, इम्प्रेशन नाही पडत. इम्प्रेशन पडायला पाहिजे. पण तो तुझ्या ओळखीचा आहे. म्हणून काय झालं, मी खाड 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 इंग्लिश बोलेल, तो एक मध्ये समजून जाईल. अरे बापरे, चंद्रना तर एकदम हुशार माणूस आहे. म्हणजे तो तुला ओळखत नाही का? तर सहज गंमत करते. आधी आपण जेवण करून घेऊ. माझा कालचा उपास होता. खर्च पैसे मी दिले असते, पण तू माझं पाकिटच घर राहिलं आणि एटीएम पण खराब झालंय. नाही तर मला तसं चालत नाही. मीच बिल भरतो. अरे हो बाबा, खा लागलेस हॉटेलमध्ये एखादा डाबा बघ. अरे नंद्या, तुला कळत नाही का? मी इंग्लिश बोलतो. माझ्या 50,000 रुपये मी काय ढाब्यावर जेवतो का? मी चांगल्या हॉटेलमध्ये जेवतो.
तुला खाऊ घाल तर खाऊ घाल, नाही तर चल परत. गाडीत पेट्रोल टाकला गेला. चल बाबा चल जेवण करून घे. तू असं बोलू नको. लागेल मी पेट्रोलचे पैसे पण देऊन टाकेल. आणि मला 50,000 रुपये आहे. तसं नाही चंदू नाना, 5,000 रुपये होते. 2,000 ते पेट्रोल मध्ये गेले. मग 3,000 मला बिजवाई घ्यायची होती. आता पाऊस येईल. तू चिंता करू नको. पावसाची काय चिंता करतो? जर तुझी विहीर झाली तर तुला पावसाची गरज नाही. समजला? ये बघ, हॉटेल आली. चल आता. आपके होटल में अच्छी डिश कौन सी है? हमारे यहाँ सब कुछ अच्छा है सर जी. म्हणले काय खाशील रे तू? काय पण मागव. अरे ऐश कर, खायचं. अच्छा एक काम करू. एक मुर्ग मसाला, एक मटर मसाला, एक सुरमई फ्राय, एक बांगड़ा फ्राय, एक पापलेट फ्राय, साथ में बिस्लेरी ठंडा वाला पानी लेके आना. क्या तुम्हें बिस्लेरी सेवा पीता नहीं? और मेरा 50,000 रुपया करे. ठीक है सर, आपको कोई शिकायत नहीं होगी. हमारे यहाँ सब कुछ अच्छा है. लेकिन हमारे पास टाइम नहीं है. बहुत जल्दी लाओ, नहीं तो हम चले जाएंगे दूसरे होटल में. बस सर 2 मिनट में लाया. बघ रे नंदी, असं बोलावं लागतं त्यांच्याशी. मग बघ आता किती भारी जेवण होते ते आपल्याला. बरं बरं, पटकन जेवण कर. आपल्याला तहसीलदार साहेबांकडे जायचंय. त्याच्यासाठी तर आपण इथे आलोय. तू चिंता कशाला करतो? आता करावं लागेल ना बाबा, मला बिजवाई घ्यायची होती. म्हणजे आता बघ ना. तू चिंता करू नको, मी आहे ना. अरे तुझ्याकडे विहीर होऊन जाईल. तुझ्या विहिरीला पाणीच पाणी राहील. तुझ्याकडे पैसाच पैसा येईल. तसंच हो बाबा, तसंच हो. मग तू काय जेव्हा सुरुवात कर. फटाफट फटाफट पटकन जेव. हो बाबा. किती टेस्टी जेवण आहे. असं जेवण तर किती भारी असतं. वा वा वा, मस्त जेवण झालं. चला आता जाऊया आपण. ते तहसीलदारकडे ना. हो हो, आधी त्याला फोन लावतो, मग बघूया आपण. लाव फोन पटकन लाव. हॅलो हॅलो, तहसीलदार साहेब, मी चंदू राणा बोलतोय. आम्ही तुम्हाला घरी भेटायला येणार आहे. माझ्या मित्र नंदू, त्याचं काम आहे. तुम्ही गेलेत का? माझं नाव सांग त्याला. तुम्ही घरी नाहीत? कुठे गेलेत? काय घरी नाहीये? कुठे आहेत तुम्ही आता? बापरे, तुम्ही मुंबईला गेले, मी इकडे आलो. माझं काम होतं. माझ्या मित्राचं काम होतं. हा, करणार ना. तुम्ही कधी येणार? बरं काय वांधा नाही, पण माझं काम करा. कॉंग्रॅच्युलेशन नंदू, तुझे काम झालं. काय बोलले तहसीलदार साहेब? ते मुंबईला गेलेलो आहे. आता तर काही शक्य नाही. नंतर भेटू. मग तू काय सांगतो? काम झालं असं? अरे ते आल्यावर काम करतीलच ना. मी फोन केला त्यांना. तो जर मुंबईला आहे तर काम कसं होईल? तो आल्यावर काम होणार, 100% होणार. चिंता करू नको. अरे यार, पण आता ती फेरी गेली ना वाया. माझे पैसे पण गेले वाया. आणि आज 5,000 खर्च होतील की काय असं वाटतंय. वेटर इधर आओ और बिल भी लेके आओ. लीजिए सर, ये लीजिए आपका बिल. और नंदू से ले लीजिए. नंद्याला 3,000 रुपये देऊन टाक. बाप रे, 3,000 गेले, 2,000, 5,000 खर्च झाले. हे घ्या. थैंक यू सर, थैंक यू. अरे उसको मत बोलो, उसको कुछ नहीं समझता. इंग्लिश मुझको आती है. असं होतं जेवण. चंद्रनाथ, आता माझ्या विहिरीचं काय बाबा? माझे तर 5,000 खर्च झाले. खरंच नंद्या, तुझ्यासारखा मित्र मी बघितला नाही. माझं काम सोडून तुझ्यासाठी मी इथे आलो. कालचा माझा उपास होता तरी मी इथे आलो. तू सांगितलं म्हणून मी इथे आलो. आपण माझं काम नाही झालं ना. आता मी काय करणार? मी तर माझी एवढी महाग गाडी मी कोणाला बसवत नाही. तुला बसवलं आणि इथे घेऊन आलो, आणि तरी तू मलाच बोलतोय. म्हणजे भलायची दुनिया नाही. 2 लाखाचं काम करतोय तुझं, तरी तू मलाच बोलतोय. तसं नाही, मग मला ना आधी फोन केला असता तर आपला फेरी वाया गेली नसती. अरे त्याचे मुंबईला काम निघालं. हो बाबा हो. चल आता आपण येऊ ना, पुढच्या आठवड्यात येऊ. त्यावेळेस करू तुझं काम. चिंता करू नको. ऐश करायची ऐश.